धन्यवाद। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे। 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 विकेट लॉस। पॉवर प्लेचं एकंदरीत बंधन कायम आहे। प्लेयर ऑफ द मॅच आनंद किशोर पडवळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण अवॉर्ड वितरित करणार आहोत। 1 नाही 2 नाही तर 3 वेळा प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपल्या नावावर या खेळाडूने कोरलेला आहे। ऑन साइडला फटका मात्र सजवला गेला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने आपल्या संघाकरिता परिपक्व योगदान। गुड कॅच गॉन। धन्यवाद। Nine runs, loss of 2 wickets. नवीन फलंदाज कुणाल सुदाम पाटील या ठिकाणी खेळपट्टीवर। कॉन्फिडन्स लेवल, बॉडी लँग्वेज या दोन्ही देखील गोष्टी प्रॉपर पॉझिटिव्ह। पंचांचे संकेत नो बॉल। यस या ठिकाणी खराब। फ्री हिटचे संकेत पंचांच्या माध्यमातून। सूट सवलत आणि कमिशन। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। फ्री हिटचा फायदा उचलू शकलेला नाहीये। फ्री हिटच्या चेंडूवर फ्री होऊन दिलेलं नाहीये ते फलंदाजाला। गोलंदाज भाविक विनोद करत या खेळाडूने केवळ 10 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। हे स्कोर फलक आपण पाहतोय। सुंदर अशा वातावरणामध्ये स्पर्धा रोमहर्षक उत्साहवर्धक KPL सीझन 6 फुटोज आहे। ऑफ साइडला सजवला गेलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मोहित चेंडूला स्टॉप करतोय। तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण केली जाते। पॉवर प्लेच्या बंधनामध्ये देखील मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत। संधी अप फटका खेळला गेलाय। ऑन साइडला आविष्कार त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय। केवळ सिंगल अँड डबल्स वरती सॅटिस्फाईड राहावं लागलंय या पहिल्या 2 षटकांमध्ये। महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद झाले। त्यानंतर कमबॅक करण्याकरिता कुणाल सुदाम पाटील या फलंदाजाला या आधीच्या इनिंग प्रमाणेच खेळावं लागेल। डिसिप्लिनचा अभाव। वाईड बॉल। खराब चेंडूचे संकेत पंच शाहिद मोमीन यांच्या माध्यमातून 13 रन्स 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शांत संथ सुरुवात। नीरव सुरुवात पाहायला मिळते। फुलटॉस चेंडू यावेळेला स्क्वेअर लेग पंच इंटरेस्टेड असतील का तर क्वेश्चन मार्क आहे। 1 धाव कंप्लीट। दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून। बॅकअप सुंदररित्या सजविला गेलाय। अपराजित संघ विजय रथ कायम ठेवणारा संघ। मोहित संतोष घरत आविष्कार सारखा एक जबरदस्त खेळाडू या संघामध्ये। प्रतीक वासुदेव घरत, भाविक विनोद घरत, स्टार आयकॉन सागर मधुकर जाधव, कुणाल विश्वनाथ पाटील, कृपेश सुधाकर घरत, वैभव चंद्रकांत कंडी। चेडीला आपण पाहतोय जयदीप प्रकाश पाटील लालठाणे। आणि हे स्ट्रॉंग प्लेइंग 11 परेश गणपत पडवळे याला देखील आपण पाहू शकतायत मुख्य खेळपट्टीवर। षटक जर आपण तपासून पाहिले तर 2 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपात संपन्न झाला आहे।
आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर. ते एकंदरीत पाहायला मिळते 14 या आकड्यावर 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकामध्ये सागर पहिल्या 2 षटकांमध्ये जणू काही टेस्ट क्रिकेटचं दर्शन दिलंय आणि निव्या चेंडूचा स्वभाव जर आपण पाहिला तर टेनेक चेंडूच्या उलट पक्ष आहे. टेनेक चेंडू जसा चिरंतर होत जाईल तसतसा ट्रॅव्हल होणं सोपं होऊन जातं, परंतु निव्या चेंडूचा जो स्वभाव आहे तो उलट पक्ष आहे. निव्या चेंडू जसा चिरंतर होईल, जसा जुना होईल, तसा ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण होऊन बसतं, परंतु पहिल्या 12 चेंडूंमध्ये तरी देखील गोलंदाजांनीच आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. केवळ 14 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर डाव्या हाताच्या फलंदाजाकरिता एक डीप स्क्वेअर लेग, एक काऊ कॉर्नर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वाइडिश लॉंग ऑन, एक डीप स्वीपर कव्हर, एक डीप पॉइंट, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन आणि एक शॉर्ट लेग. एक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. गोलंदाज सागर. स्नो बॉल. पंच दर्शवतायत पॉपिंग क्रीजच्या मागे 3 पेक्षा एकंदरीत जे क्षेत्ररक्षकांची संख्या आहे तुम्ही 2 पेक्षा जास्त ठेवू शकणार नाहीयेत. रूल्स अँड रेग्युलेशन्स या ठिकाणी करेक्शन केलं जाईल का हे देखील क्वेश्चन मार्क आपण पाहतोय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार पॉपिंग क्रीजच्या मागे 2 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक नको हा नियम आहे आणि त्या नियमाच्या अनुषंगाने आपण पाहू शकतायत पंचांचा निर्णय हा पोहोचला गेलाय. पंच निर्णय कायम आहे ना. या स्नो बॉल 16 धावा, 16 रन्स, फ्री हिटचे संकेत, सूट सवलत आणि कमिशन. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे जास्तीत जास्त 5 क्षेत्ररक्षक ठेवू शकतात. टोटल 11 खेळाडूं मिळून ऑन साइडला जास्तीत जास्त 5 आणि ऑफ साइडला कितीही क्षेत्ररक्षक ठेवू शकतात. पॉपिंग क्रीजच्या मागे 2 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक ठेवू शकत नाही. हे मुंबई क्रिकेट असोसिएशनने कंडक्ट केलेले रूल्स आहेत आणि त्याचं पालन तुम्हाला करावं लागेल. सागर आपल्या गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय. फ्री हिटचा चेंडू. या पहिला लिव्ह केलंय. पंच दर्शवतायत वाईड आणि ज्या अर्थी वाईड आहे त्या अर्थी फ्री हिट कंटिन्यू राहील, परंतु निरीक्षण आणि परीक्षण करतायत शाहिद मोमीन त्या ठिकाणी दर्शवतायत की आम्ही निरीक्षण आणि परीक्षण करणार आहोत. सल्ला मसलत चर्चा विनिमय केल्यानंतर परफेक्ट डिसिजन जो पोहोचविला जाईल. अभय पाटोळे आणि शाहिद मोमीन त्या ठिकाणी चर्चा विनिमय करतात. लेट टू लेट डिसिजन अपडेट देखील केला जाईल काहीच क्षणांमध्ये. व्हाईट बॉल, खराब चेंडू. अभय पाटोळे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की कुठल्या बेसिसवर आपण नियम ठरवलेले आहेत आणि प्रत्येक संघासाठी ते नियम समानच असणार आहेत. व्हाईट बॉल, खराब चेंडू, फ्री हिट कंटिन्यू. गोलंदाज सागर. ऑन साइडला डीप मिड विकेट झोन मध्ये आविष्कारच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. केपीएल चौकार. उतणार नाही आणि मातणार नाही. क्रीजच्या डीप मध्ये येऊन खेळलाय. क्रीजचा पुरेपूर वापर एका फलंदाजासाठी ब्रह्मांड काय असेल तर त्याची क्रीज आणि त्या क्रीजचा परफेक्ट यूज या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. लॉंग लेग झोन मध्ये सजवलेला फटका. धाव संख्या जर आपण तपासून पाहिली तर फारच धीम्या गतीने थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे जाऊन पोहोचले. ती 23 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. ऑन स्ट्राइक फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय रोशन राजेंद्र पाटील. फटका फसला. एक क्षेत्ररक्षक कुणाल विश्वनाथ पाटील ब्रँड ऑफ लालठाणे झेल सोडणार नाहीये. गुड कॅच. गोवा. खोऱ्यात कंबर
कसून उभी कुणबियाची जात दऱ्या खोऱ्यात कंबर कसून उभी कुणबियाची जात दऱ्या खोऱ्यात कंबर कसून उभी कुणबियाची जात दऱ्या खोऱ्यात कंबर कसून उभी कुणबियाची जात कुणबी ध्यास कुणबी आस कुणबी श्वास कुणबी घास कुणबी ध्यास कुणबी आस कुणबी श्वास कुणबी घास दऱ्या खोऱ्यात कंबर कसून उभी कुणबियाची जात. धन्यवाद डीजे 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा संपन्न झालेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर एजे फायटर्स कुकडे, ए फॉर अभिजित प्रकाश पाटील अँड जे फॉर जयेश प्रकाश पाटील कुकडे यांचा हा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने तीर्था वॉरियर्स गोवाडे आदरणीय सचिन किसन पाटील यांचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर चेंडू होता परंतु खडे खडे जेंटल पुश खूप सुंदर पद्धतीने नटराज मुद्रेमध्ये जणू काही आला होता भाविक आणि तदनंतर जागेमधूनच चेंडूला फक्त जेंटल टच केलं आणि ही एक धाव कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 24-24 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे धाव फलक आपण पाहतोय. कुणाल एकाच गावातील 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात लीग फॉर्मॅटचं हे वैशिष्ट्य आपण पाहतोय. बॅटची कडा घेऊन यष्टांच्या मागे कृपेश सुधाकर गरत याने सुंदर जल परिपूर्ण केलाय. आपल्या संघाकरिता एक यष्टी रक्षक म्हणून माझ्यावरती जो सार्थ विश्वास ठेवण्यात आलाय त्या विश्वासास पात्र यष्टी रक्षण मी करेन. या क्रीडा शक्तीसह हे प्रदर्शन पाहायला मिळतं. गुड कीपिंग गॉन. डीजे सागर चंद्रकांत गवळी नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवर 24 धावा झालेल्या आहेत. 4 गड्यांचं पतन. अप्रतिम गोलंदाजी एक चौकार जरूर आला परंतु तदनंतर पुनरागमन देखील तितकंच स्ट्रॉंग सागर मधुकर जाधवच्या माध्यमातून. फुटा चेंडू कुणाल विश्वनाथ पाटील ओ हो हो कॅच ऑफ द डे देखील ठरू शकतोय यात काहीच शंका नाहीये. कुणाल विश्वनाथ पाटील ब्रँड ऑफ लालटान आहे. गुड कॅच गॉन. गैलाई आई गो गैलाई आई गैलाई आई गो गैलाई आई तू भी आहेस सावजे गावाला तुझ्या आरतीला जमलाय गो लोक सारा दिवलान तुझ्या आरतीला जमलाय गो लोक सारा दिवलान गैलाई आई गो गैलाई आई गैलाई आई गो गैलाई आई तू भी आहेस नावजे गावान तुझ्या आरतीला जमलाय गो लोक सारा देवलान तुझ्या आरतीला जमलाय गो लोक सारा देवलान. धन्यवाद डीजे. 24 धावा प्रोग्रेस कार्डवर 24 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत तीर्था वॉरियर्स कुवाडे या संघाच्या माध्यमातून ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजीचा स्तर अद्वितीय आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल.
गुड डिलिव्हरी, फास्ट अँड फ्युरियस बरोबरील चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये सांगत झालेले आहे. भाविक बबन पाटील मनोहर प्रीमियर लीग या स्पर्धेमधील 2 वर्षांपूर्वी ऑरेंज कॅप विनर म्हणून ओळखला गेलेला फलंदाज. चांगली फलंदाजी करावी लागेल. स्टार आयकॉन म्हणून त्याची निवड. यावेळेस व्हाईट बॉल दर्शवला गेलाय. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलक मात्र या ठिकाणी पुढे वधारत असताना कुणबी प्रीमियर लीगचा हा शानदार सोहळा आपण पाहतोय. तब्बल 12 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी, 180 खेळाडू, 50 गावे मिळून एकत्रित एकच सूत्रात येऊन ही स्पर्धा. फुटॉज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट. यष्ट्यांच्या मागे कृपेश सुधाकर घरत नावाचा यष्टी रक्षक चाणाक्षपणा दर्शवतोय. गोवा आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी कधुरी उभारत आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी कधुरी उभारत कोणाला न्यायाला पोरगी दारात कोणाला कोमात गाव कोमात आवाज वाढव डीजे तुझ्या आईची आवाज वाढव डीजे तुला आईची आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. 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 धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सुंदर पद्धतीने या गोलंदाजीचं पृथक्करण. लो स्कोरिंग टोटल. 10 एप्रिल 2004च्या दिवसामध्ये हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेच्या मैदानामध्ये ज्या प्रकारे झिम्बाब्वे संघ केवळ 35 या छोट्याशा धावसंख्येवरती ऑल आउट झाला होता. अगदी तशा प्रकारे ही एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर अभिजित प्रकाश पाटील, ब्रँड ऑफ कुकडे. अंडरस्टँडिंग ऍटलिस्ट 40 ते 42 पर्यंत पोहोचावं लागेल. स्लोवर वन ऑन साइडला. गती परिवर्तन, लेग ब्रेक जाणून बुजून अप्रतिम वैविध्यपूर्ण गोलंदाजी. भाविक विनोद घरतेच्या माध्यमातून गुड बॉलिंग. गॉन. वाड्यावर या. DJ Swar. डीजे. लॉस ऑफ 7 विकेट, 25 धावा. प्रोग्रेस कार्डवर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे खेळाडू वर्ग एजे फायटर संघाचे ब्लॅक साइड स्क्रीनच्या साइडने विराजमान झालेले आहेत त्यांना विनंती करतोय, युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होत आहे, आपण कृपया करून साइडला विराजित व्हा, आपणास प्रेमळ विनंती आहे. साइडला शॉट मिड ऑफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 26 या आकड्यावर 7 गडी बाद झालेले आहेत. 7 विकेट लॉस. काही गोलंदाजीचा स्तर बघायला मिळालाय आणि हे तेव्हाच होतं जेव्हा तुमचा संघ 3 ते 4 सामने सातत्यपूर्वक जिंकतो. यावेळेला तीर्था वॉरियर्स गोवाड या संघाचे कॉन्फिडन्स लेवल हाय पाहायला मिळते. लेग ब्रेक पुन्हा एकदा त्याच्या वर्षामध्ये हा चेंजेस आणि परिवर्तन हा काळाचा नियम आहे. तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर सातत्यपूर्वक तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणले पाहिजेत. सातत्य ही अशी एकमेव गोष्ट आहे, बदल ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्यपूर्वक सुसंधी निर्माण करून देत असते. 27 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. चेंज इज ओनली थिंग दॅट्स गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. आणि म्हणूनच क्रिकेटच्या या खेळामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जर तुम्हाला जिंकायचं असेल तर आताचं क्रिकेट खूप स्मार्ट झालंय, खूप फास्ट झालंय.
आणि या क्रिकेटमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर नवनवीन चेंडूंची उत्क्रांती, एक गोलंदाज म्हणून आणि एक फलंदाज म्हणून नवनवीन फटक्यांची उत्क्रांती तुम्हाला घडवून आणता आली पाहिजे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक या वेळेला ओहो भाविक विनोद घरत कॅच ड्रॉप करतोय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कधी अतिशय अशक्यप्राय झेल देखील कंप्लीट होत असतो. ज्या प्रकारे कुणाल विश्वनाथ पाटील याने झेल कंप्लीट केला होता, परंतु कधी कधी साधे सोपे झेल देखील सोडले जातात. आणि म्हणूनच क्रिकेट हे खूप मोठं काटेरी मुकुट. येथे कधी काय होईल आपण सांगूच शकत नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी. महान अनिश्चिततेचा असा हा खेळ. अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स ज्याने 18 जानेवारी 2015च्या दिवसामध्ये 31 चेंडू 100 धावा म्हणजे वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वाधिक वेगवान शतक झळकावलं, परंतु एकही वर्ल्ड कप आपल्या देशाला जिंकून देऊ शकला नाही. हेच तर क्रिकेट आहे. येथे कुठलाही खेळाडू लहान किंवा मोठा नाहीये. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ. यष्टांच्या मागे कृपेश सुधाकर घरतचा जलवा. बबलू वेल डन, गुड कॅच. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, धन्यवाद डीजे विजय पाटील या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान आणि त्यांचे मित्र सुनील सर, श्रीकांत सर, दिनेश पाटील आणि सर्व सहकारी संपूर्ण KPL कार्यकारिणीला त्रिवार मुजरा, विजय पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं यथेच्छ कौतुक आणि वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. अजिंक्य गरत या ठिकाणी कौतुक करतायत खेळाडूंचं. 29 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं असेल रॉयल चॅलेंजर बँगलोर हा संघ 49. खेळाडू लक्षात असू द्या, फक्त सलामीवीर फलंदाजांना चेंडू ची तपासणी, निरीक्षण आणि परीक्षण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आपण नियमांचा भंग करू नका, नम्र विनंती आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये 49, रॉयल चॅलेंजर बँगलोर. कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 25 धावा. न्यूझीलंड संघ ऑल आउट जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये झिम्बाब्वे 10 एप्रिल 2004च्या दिवसामध्ये 35 या धावसंख्येवर ऑल आउट. आणि बिग बॅश लीग मध्ये आपण पाहिलं भूतोन भविष्यातील 15 या धावसंख्येवर संघ ऑल आउट होत असताना आपण पाहिलं असेल. आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो. तशा स्वरूपाचा सामना सुरू आहे सध्या. 29 धावा झाल्यात आणि 8 गडी बाद झालेले आहेत. लंकेश भीमा सातव्याच्या बॅट मधून अपसाइडला कन्व्हर्ट करण्यात आलेला फटका. एक धाव परिपूर्ण केली जाते. सुंदर अशा वातावरणामध्ये कुणबी प्रीमियर लीगचा हा शानदार सोहळा तुम्हा सर्वांच्या नजरेस समोर रंगतोय. आज क्रिकेट आणि फक्त क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि सुविख्यात खेळ. 120 ग्रामच्या या टेनिक चेंडूने तुम्हा सर्वांना वेट लावून सोडलंय, वेड करून सोडलंय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत जाऊन पोहोचलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. फलकावर 31, 31 धावा. साइड स्क्रीनच्या साइडला प्रेक्षक महाराज आपणास विनंती आहे, जी ब्लॅक साइड स्क्रीन आहे डीप थर्ड मॅन झोन मध्ये सह्याद्री शिलेदारच्या डगआउटच्या साइडला प्रेक्षक वर्ग आपणास विनंती, आपण कृपया करून बाजूला व्हा. आपणास हात जोडून विनंती करतोय कारण लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. फलकावर 31, लॉस ऑफ 8 विकेट्स, 5 षटकांचा खेळ. समाप्ती अखेर एजे फायटर्स कुकडे. दयनीय अवस्था पाहायला मिळते. गोलंदाज मोहित ऑन साइडला गती जास्त दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकाला ओव्हरटेक करून चेंडू अचूकतेचा मापदंड नव्हता या क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्या कारणास्तव चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. गुड शॉट. विवाह पोही एरू रजाय वाडी मना जगलाची चिरे गाय. पोही मेरी तुम्ही मलगाय रजाय वाडी मना जगलाची चिरे गाय. धन्यवाद डीजे. दोन बंधू एकमेकांच्या विरोधात आहेत. मोहित संतोष घरत अँड अनिकेत घरत एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 धावा.
पहिला पॉइंट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे. प्रवास कसा करावा म्हणतात ना की शांत समुद्र कधीच उत्तम खलाशी निर्माण करू शकत नाही. ज्याला वादळ वाऱ्याशी झुंज घेता येते, ज्याला टक्के टोणपे सहन करता येतात, तोच उत्तम खलाशी बनू शकतोय. आणि या तीर्था वॉरियर्स गोवाडे या संघाचा प्रवास विजयी रथ अश्वमेध हा कायम राहिलाय आतापर्यंत. यावेळेला जबरदस्त लंकेश भीमा सातवी हालोली ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार 6 धावा. गुड शॉट. धन्यवाद. 42 धावा 42 रन्स फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5.5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. सुंदर फलंदाजी लंकेश च्या माध्यमातून पुन्हा एकदा पुलचा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक ओहो. थर्ड अटेम्प्ट मध्ये वैभव चंद्रकांत कंडे च्या माध्यमातून झेल कंप्लीट. विकेट नंबर 9 गॉन. देवी बेटी है काला डोंगर में. धन्यवाद. 9 विकेट लॉस. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मोहित चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे मिडल स्टंप वरून थेट ऑफ स्टंपच्या पलीकडे चांगला लेग ब्रेक, चांगले मोमेंट अजून देखील या मैदानाकडून मिळते खेळाडूंना. पिच क्युरेटरला हे क्रेडिट जाईल. 42 या आकड्यावर धावफलक 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू. सुंदर मनमोहक मदमस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकतायत मोहितच्या माध्यमातून. इनिंग ब्रेक झालेले आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये प्रोग्रेस कार्ड वरती 42 धावा या ठिकाणी सजलेल्या आहेत. 42 रन्स या फलकावर विजयासाठी 43 धावांचं टार्गेट हे समोर. यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. MA किंग फायटर्स पुढे विपक्ष तेजस्विनी फायटर्स. दोन्ही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं आणि फिकीचा कौल करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये. ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुश्राव्य संगीत आणि वळूया सामन्याकडे. डीजे किरण NG. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. आता सगळे तुझ्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाटच उठ गया, और तुझसे मिलते समय हल्के बजाते बजाते मेरा पुरुष टूट गया. मगर तेरा मेरा लगे होने दे मत मजा हो क्या, तेरा मेरा लगे होने दे मत मजा हो क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्के बजाऊं क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्के बजाऊं क्या. मैं तेरे गली में आया तो मेरे द्वांडा को भक्ति सहारा आया, और मैं तुझको इशारा करने को संतोष घाड़गे की ढोलकी भी लाया. मगर आने दे कुनी भी आदवा सबकी बत्ती बुझाओ क्या, आने दे आदवा कुनी भी सबकी बत्ती बुझाओ क्या. भाई
मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं ढोलकी बजाऊं क्या मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं ढोलकी बजाऊं क्या धन्यवाद. डीजे 43 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. सलामीवीर दोन फलंदाज मुख्य खेळपट्टीकडे मंद मंद पावलांनी प्रस्थान करीत असताना पाहायला मिळत आहेत. संध्याकाळच्या सत्राकडे आपण वाटचाल करतोय. दोन पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने मुन्ना पठाण, दुसऱ्या बाजूने अभय पाटोळे. वर्ल्ड रेकॉर्ड पंचांच्या वर्ल्ड मध्ये आपण पाहिलं असेल सध्याच्या घडीला नितीन मेमन हे भारतीय पंच जे पॅनल निवडण्यात आलं होतं विश्वचषक 2022 मध्ये पंचांच्या भूमिकेकरिता. त्या पॅनल मध्ये एकमेव भारतीय अंपायरचा समावेश करण्यात आला होता. नितीन मेमन एकंदरीत जे पंच निवडण्यात आले होते 2004 ते 2009 सलग 4 ते 5 वर्ष. आयसीसी अंपायर ऑफ द इयर सायमन टफल या अंपायरची निवड आपण पाहिलेली आहे. आणि वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे खऱ्या अर्थाने अलिमदार. वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये रुडी कटझन जे दक्षिण आफ्रिका देशातून बिलॉंग करत आहेत 209 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली होती. परंतु त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला अलिमदार या पंचांनी. आणि वर्ल्ड क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 145 वर्षांच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पंचांची भूमिका इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अलिमदार यांनी पार पाडली. वन डे क्रिकेटमध्ये देखील स्टीव्ह बकनर वेस्ट इंडिज यांनी 115 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका अदा केली होती. परंतु त्याचा रेकॉर्ड देखील अलिमदार यांनी ब्रेक केला. सर्वाधिक पंचांची भूमिका मुन्ना पठाण अँड अभय पाटोळे. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जेपी पॅनल महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये ज्या जेपी पॅनलचा निर्विवाद डंका वाजलेला आहे आणि त्या पॅनलच्या माध्यमातून हे दोन पंच आपण पाहतोय. मुन्ना पठाण एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. पण पाहिलं असेल शहापूर ओम साई स्पोर्ट्स या संघाकडून खेळत असताना दर्जेदार विस्फोटक फलंदाज म्हणून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वाने ज्या खेळाडूची नोंद घेतली तेच मुन्ना पठाण सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. वेळेला खुलवर टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगली हिस्ट्री आहे. आणि अजित पुत्रण त्यांच्या साथीने आपण पाहिले असतील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील अनेक दिग्गज स्पर्धा पार पाडतायत. जय पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. फलकावर जर आपण लक्ष केंद्रित करून पाहिलं तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू खूप सुंदररित्या हाताळला गेलाय. दोन चेंडूंमध्ये केवळ एक धाव प्रोग्रेस कार्डवर. बघा उजव्या आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन म्हणजे डोकेदुखी असते ते क्षेत्ररक्षकांसाठी. प्रत्येक चेंडू नंतर चेंजेस करावे लागतात. इथे एक सिली मिड ऑफ घेण्यात आलाय जाणून बुजून फलंदाजाचं लक्ष विचलित करण्याकरिता. हवीच दॅट प्रश्न विचारला होता परंतु पंच दाद फेटाळून लावताय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. लेग बाईटच्या स्वरूपात चौकार. नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. धन्यवाद. डीजे लेट टू लेट डिसिजन अपडेट फ्रॉम बॅट. ह्या 4 धावा फलंदाजाच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या जातील. 5 या आकड्यावर धाव फलक आपण पाहतोय 5 रन्स. फुलटॉ स्वरूपातील चेंडू अपसाइडला प्रतीक वासुदेव गरजच्या बॅट मधून देखणा क्षणार्धात चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. सुंदर फटका फुलटॉ स्वरूपातील चेंडूवर. बघा स्टार आयकॉन खेळाडूने एक जाणून बुजून सिली मिड ऑफ ठेवलाय जेणेकरून फलंदाजाचं लक्ष विचलित होईल. परंतु प्रतीक वासुदेव गरज दर्शवून देतोय की माझं कॉन्सन्ट्रेशन पक्का आहे. पहिला लेट कट लाला अमरनाथ भारद्वाज कॉपीबुक स्टाईलचा फटका. लेट कटचा किंग म्हणून जो ओळखला गेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. यावेळेला तो फटका खेळण्याचं टेम्पटेशन होतं प्रतीक वासुदेव गरदेच्या माध्यमातून. कारण ठाऊक आहे फलंदाज जर हुशार असेल तर नो डाऊट जास्तीत जास्त फटके सूर्यकुमार अशोक यादव कॉपीबुक स्टाईलने डीप फाईन लेग आणि डीप थर्ड मॅन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करेल. कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे डीप फाईन लेग आणि डीप थर्ड मॅन झोन मध्ये. थोडंसं गचाळलेलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी या वेळेला
निश्चितची संधी चालून आली होती, परंतु त्याकरिता तुम्हाला योग्य वेळेमध्ये यष्टांपर्यंत पोहोचावं देखील लागतं. यस, पंच दर्शवतायत थर्ड अंपायर या ठिकाणी घेण्यात आलाय सॉफ्ट डिसिजन अंपायर, पण दर्शवावा या नॉट आउट सॉफ्ट डिसिजन आहे. थर्ड अंपायर ऑफिशियल्स आपण यावं या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करीत आहोत. शाहिद मोमीन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. थर्ड अंपायर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. जबरदस्त दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून निरीक्षण आणि परीक्षण डिसिजन पेंडिंग आतापर्यंत पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच, यानंतर होणारा सामना MA किंग फायटर्स कुडे विपक्ष तेजस्विनी फायटर्स. दोन्ही संघांचे स्टार कर्णधार आपण कृपया करून नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. ऑफिशियल्स या ठिकाणी आलेले आहेत. निरीक्षण आणि परीक्षण केल्यानंतर डिसिजन दिला जाईल. सॉफ्ट डिसिजन आहे नॉट आउट, जो मुन्ना पठाण यांनी सुयोग्यरित्या दर्शविलेला आहे. आणि ऑफिशियल्स या ठिकाणी काहीच क्षणांमध्ये परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पोहोचवताना पाहायला मिळतील. सुंदर क्रिकेट पालघर डिस्ट्रिक्ट मधील ब्रँडेड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. KPL काही अवधी या ठिकाणी घेतला जातोय. थर्ड अंपायरचं डिसिजन या ठिकाणी पोहोचलेला आहे. ऑन फील्ड डिसिजन योग्य आहे. नॉट आउट करार. फुलकावर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत. 11 रन्स, 11 धावा. 11 सप्टेंबर 1911 पंजाब राज्यातील कपूरथला शहरामध्ये जन्म झाला होता. लाला अमरनाथ भारद्वाज या खेळाडूचा पहिलं शतक कसोटी क्रिकेटमध्ये, ज्याच्या माध्यमातून अनुभवाला मिळालं भारतीय कसोटी संघाकरिता. आणि या त्याची आठवण करून देणारा 11चा आकडा प्रोग्रेस कार्ड वरती सजला गेलाय. बत्तीस धावांची आवश्यकता. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेला फटका फसलाय सुंदर पद्धतीने. जेल परिपूर्ण भाविक बबन पाटील याच्या माध्यमातून गुड कॅच. आवश्यकता देखील आहे. बघा, लो स्कोरिंग मॅच मध्ये धावा जर तुम्हाला डिफेंड करायच्या असतील तर खऱ्या अर्थाने पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी संघामधील महत्वपूर्ण फलंदाज बाद करावे लागतील. आणि धावा डिफेंड होऊ शकतात. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. फक्त तुमच्याकडे गेम प्लॅन आणि तुमचा स्वतःवरती असलेला सार्थ विश्वास तुम्हाला जिंकून देऊ शकतोय. आयुष्यात तुम्हाला लाखो करोडो व्यक्तींचा विरोध जरी असेल तरी देखील यशस्वी तोच होतो ज्याच्या मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धमक असते. काळ बदलते, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी तुमच्यामध्ये असली पाहिजे. तर तुम्हाला या वसुंधरेवर पराभूत कोणी करू शकणार नाहीये. इतिहास साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलंय, इतिहास हा फक्त लढणाऱ्या लोकांचाच लिहिला जातो. रडणाऱ्या लोकांचा इतिहास कोणीच लिहत नाही. सुंदर सामना. गोलंदाजी मार्कवर साहिल संतोष पावडे, ब्रँड ऑफ आंबेदे. कालच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट झेल ज्या खेळाडूने कंप्लीट केला होता त्या खेळाडूच्या उंजळीमध्ये एक गोलंदाज म्हणून चेंडू विसावलाय. शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि मी कर्णधाराचं कौतुक करेन. बघा, भाविक बबन पाटील
ज्या पद्धतीने लीड करतो या सामन्याला, मुन्ना पठाण दर्शवतायत की 22 आणि 22च्या स्वरूपात एक धाव. प्रत्येक चेंडू मागे मेहनत आहे आणि ती मेहनत दिसते. आपण धावा डिफेंड करू शकतोय 10 खेळाडूंमध्ये. जे उर्वरित 10 खेळाडू आहेत त्या 10च्या 10 खेळाडूंमध्ये तो कॉन्फिडन्स जागृत करतोय आणि असा कर्णधार तुमच्याकडे असायला हवा. प्रत्येक चेंडू मागे मेहनत आहे. येस, आपण करू शकतोय. जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये करून दाखवलं होतं. अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण या संघाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक स्वरूपात आणि कर्णधार म्हणून भाविक बबन पाटील याने खूप चांगल्या रीतीने गोलंदाजांचा वापर केला होता. तीच प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू आहे. ओहो, यावेळेस मात्र नो बॉल. खराब चेंडू. गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं खरं तर गोलंदाजाला, परंतु चेंडू हातामधून स्किट झाला आणि त्याचा परिपाक आपण पाहतो. यावेळेस वाईट बॉल. खराब चेंडूचे संकेत देण्यात आलेले आहेत. धाव संख्या जर आपण पाहिली फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 12 या आकड्यावर. फ्री हिटचे संकेत, सूट, सवलत आणि कमिशन. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकरने पहिली फ्री हिट खेळण्याचा मान आणि सन्मान मिळवला आणि खूप सुंदर पद्धतीने फलंदाजी त्याने करून दाखवली. खास करून 2007 मध्ये फ्री हिट क्रिकेटमध्ये उत्क्रांती घडवून आणणारा हा नियम आहे. यावेळेस वन्स अगेन नो बॉल आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार एका षटकामध्ये तुम्ही 2 विमर 1 चेंडू हाताळू शकत नाही. जी नियमावली आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनने जे नियम कंडक्ट केलेले आहेत, एखाद्या गोलंदाजाने जर एका षटकामध्ये कमरेच्या वर 2 चेंडू डिलिव्हर केले तर त्या गोलंदाजाला षटक हाताळून दिलं जात नाही. हा नियम आहे आणि म्हणूनच येथे गोलंदाज चेंज करावा लागेल. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर ह्या षटकामधील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय आणि 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर 2 चेंडू झालेले आहेत. गोलंदाजाच्या माहितीसाठी 18 रन्स 18 धावा. रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येक संघासाठी समान असणार आहेत. 2022 मध्ये आपण पाहिलं असेल एखादा क्षेत्ररक्षक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खास करून कॅपचा देखील तुम्हाला आदर ठेवावा लागतो. जर तुम्ही स्वतःच्या हाताने कॅप जमिनीवर फेकून दिली आणि ती कॅप जर चेंडूला लागली तर 5 धावांनी पॅनलाइज केलं जातं मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार. यास फ्री हिट कंटिन्यू आहे. मुन्ना पठाण यांचा इशारा पोचला गेलाय. एका षटकामध्ये तुम्ही 2 विमर 1 हाताळू शकत नाहीत. गोलंदाज चेंज. हर्षद दशरथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला फ्री हिटचा चेंडू. प्रतीक वासुदेव घरतेच्या बॅट मधून सुंदर पद्धतीने चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे आदरणीय शाबान बालामिया शेख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेचे दाते ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे करिता आकर्षक टी शर्ट समवेत ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप सौजन्य करण्यात आलेले आहे. ऑन साइडला सुंदर फटका. प्रतीकच्या बॅट मधून शॉट ऑफ लेंथ ब्रेड अँड बटर डिलिव्हरीचा समाचार. चौकार. धन्यवाद डीजे. धाव संख्या जर आपण तपासून पाहिली तर 28 धावा. केवळ दुसरं षटक प्रगतीपथावर. वेस्ट फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्यासाठी जबरदस्त एफर्ट्स घेण्यात आलेले आहेत. हर्षद दशरथ पाटील ब्रँड ऑफ कुकडे याच्या माध्यमातून अप्रतिम प्रयत्न. दाग अच्छे है. जर तुम्ही क्रिकेटमध्ये स्वतःच्या संघाकरिता अशा प्रकारे स्वतःला झोकून द्याल तर खऱ्या अर्थाने हे एक उच्चस्तरीय प्रदर्शन. सुंदर प्रयत्न होता. धावसंख्या 29. 29 धावा. नेट रन रेट मध्ये प्रचंड वाढ होऊ शकते जर या सामन्यामध्ये विजयी झाले तीर्था वॉरियर्स गोवाडे. उलट स्वरूपातील चेंडू फक्त दिशा दर्शवले.
जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. भाविक विनोद गरत ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार. देवराया ठाकून आला सानळ दुर्गाला देवचाया पाडुपया ऐकीत पाठला साबून लावल्या मंडपुरा भारी इंद्रधनुचा हिला स्पर्श झाला. धन्यवाद डीजे. MC मॅट डी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील खूप खूप स्वागत. जयेश ठाकूर, खरत क्रिएशन, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट्स. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर पहिल्या 2 षटकांमध्ये 33 धावा सजलेल्या आहेत. विजयासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता आहे. 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 24 बॉल रिमेनिंग. गोलंदाज भाविक बबन पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. चांगला चेंडू होता. क्रिकेटमध्ये टप्पा किती महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही इक्बाल चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की एका गोलंदाजाला कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं. बघा, क्रिकेटमध्ये तुम्ही सराव कसा करतायत. असं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि क्रिकेट ही गेम सरावाशिवाय नाहीये, परंतु तुम्ही सराव कसा करतायत या गोष्टीला देखील महत्व आहे. अक्षरशः कुठल्या टप्प्याला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे यासाठी योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक असतं. ऑन साइडला बिग ब्लास्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. भाविक विनोद गरत, नेटाळी गावातील हा कोहिनूर थांबायचं नाव घेणार नाहीये. संघ मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलाय प्रोग्रेस कार्डवर 40 या आकड्यावर. विजयासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता. विजयी रथ 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5व्या सामन्यामध्ये विजयाच्या अगदी उंबरठ्यावर हा पहिला संघ जो टॉप 6 मध्ये क्वालिफाय झाला आणि टेबल टॉपर बनून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यामध्ये यशस्वी. लीग फॉर्मॅट मधील 5ही सामने जिंकण्याच्या अगदीच उंबरठ्यावरती हा संघ पाहायला मिळतोय. प्रोग्रेस कार्डवर 42 धावा, केवळ 1 धावेची आवश्यकता. टेबल टॉपर, गुणतालिकेमधील अग्रमानांकित अव्वल संघ. विजयासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. सुंदर फटका आणि नेट रन रेट मध्ये या 4 धावा देखील इम्पॉर्टंट. फक्त गुणांची कमाई केलेली नाहीये, फक्त टेबल टॉपर राहिलेले नाहीये, तर नेट रन रेट देखील विलक्षण राहिलाय. तीर्था, वॉरियर्स, गोवाडे, सचिन, किसन पाटील यांचा संघ लीग फॉर्मॅट मध्ये, लीग स्टेज मध्ये, साखळी गटामध्ये अपराजित. सुपर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ऐकूया डीजेला. उड्यात